अप्रत्यक्ष झालेला आहे, त्याचा निषेध करायचा आहे. आज मवियाकडून हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत आंदोलन केले जाणार आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, बॅरिकेड्स लावलेले आहेत. आंदोलन रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जाणार आहे. पोलिसांकडनं बहुतेक आम्हाला संरक्षण देण्याचं काम होईल. पण तुमचा काय प्रयत्न असणार? तुम्ही जाणार गेटवे पर्यंत? सगळे गेले की जाणारच आहे ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राज्यामध्ये संतापाची लाट उसळताना पाहायला मिळते. छत्रपतींचा पुतळा कोसळला. या प्रकरणी मोदीजींनी माफी मागितली. मात्र मोदीजींनी माफी मागितल्यानंतर सुद्धा त्यांनी सावरकरांचं देखील नाव घेतलं. ते म्हटले की आमच्यावरती वेगळे संस्कार झालेले आहेत, सावरकरांचा अपमान केला जातो, त्यांच्यावरती टीका केली जाते. मला तो त्या विषयावर जायचं नाही. आज आपण पाहत आहोत की या ठिकाणी आमच्या दृष्टीने ते जास्त महत्त्वाचं आहे. मोदीजीने 1000-2000 लोकांसमोर मुठ्या वळवून छत्रपतींची माफी मागितली. तिथून का मालवणला गेले नाहीत? तिथे माथा टेकून का माफी मागितली नाही? या देशाचे मालक आहेत का मोदीजी? या महाराष्ट्राचे ही भूमी छत्रपतींची भूमी म्हणून ओळखली जाते, शाहू फुले आंबेडकरांची भूमी म्हणून ओळखली जाते. माफीच मागायची होती तर मालवणला जाऊन तिथे जिथे पुतळा महाराजांचा जो पडला तिथे माथा टेकून जर त्यांनी माफी मागितली असती तर गोष्ट वेगळी. आपल्या कार्यकर्त्यांसमोर मुठ्ठी आवळून नाही. इथे महाराष्ट्रात आम्हाला कोणाच्याच मुठ्ठी चालत नाही, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचीच मुठ्ठी चालते. ही मिट्टी छत्रपती शिवाजी महाराजांची, अजून कोणाची मुठ्ठी चालत नाही, आम्ही नाही मानत. खरं तर सगळेच नेते आलेले आहेत. अतुल लोंढे देखील आहेत. सर, मोदींनी माफी मागितल्यानंतर त्यांनी सावरकरांचं नाव देखील घेतलं. त्यांचं असं म्हणणं होतं की सावरकरांवर सुद्धा टीका केली जाते, मात्र ते लोक माफी मागत नाही. आमच्यावरती वेगळे संस्कार आहे, आम्ही माफी मागतो. सावरकरांनी त्यांच्या 6 सोनेरी पानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर काय म्हटलं की काकतालीय योग होता, सद्गुण विकृती असं म्हटलं. काकतालीय योग म्हणजे हे हिंदवी स्वराज्य निर्माण होणारच होतं, पण कावळा बसला आणि फांटी तुटली. अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांचा अपमान सावरकरांनी केला आहे. सद्गुण विकृती म्हणजे दुश्मनांच्या महिलांवर बलात्कार करणे, त्यांचं शोषण करणे, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं नाही. सगळ्या महिलांचा कायम सन्मान केला. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य किती मोठं होतं यासाठी ते ओळखलं जात नाही. महिलांचा सन्मान, शेतकऱ्यांचा सन्मान, सर्वसामान्यांना न्याय, ह्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जगामध्ये आणि मानव समाजाच्या इतिहासामध्ये जोपर्यंत आहेत तोपर्यंत ओळखल्या जातील. यांचा अपमान सावरकरांनी केला आहे. त्यांची तुलना करण्याचं पाप जे आहे ते मोदी इथे करून गेले. मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांची नाक घासून माफी मागितली पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत माफी का मागितली नाही हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. महाराष्ट्रासाठी एक प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की अनेक वर्ष राज्यामध्ये देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला, सुरत शिवरायांनी लुटलं अशा पद्धतीचा इतिहास शिकवला गेला, जे की चुकीचं आहे. विषय आहे कोणी इतिहास लिहिला आणि कोणी इतिहास शिकवला, हा तुम्ही त्याचं संशोधन केलं पाहिजे. आणि आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला इतिहास कोणी लिहिला हे संशोधन करा. या संपूर्ण याच्यामध्ये आपण बघतो की खरं तर शाहू महाराजांनी उत्तर दिलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना की आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाक घासून माफी मागितली पाहिजे असं मत काँग्रेसनं मांडलेलं आहे. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप का माफी मागितली नाही असा सवाल सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केलेला आहे. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आज मवियाकडून जोडे मारा आंदोलन हे केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर मवियाचे महत्त्वाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हुतात्मा चौकात जमलेले आहेत. माफी मागितली. किती लाचार रे बाबा, मुख्यमंत्री पदावर उपमुख्यमंत्री पदावर आणून टाकलं तुम्हाला. लाचार, तुम्ही लाचारी करा. महाराष्ट्र लुटला जातोय, तुम्ही लाचारी करा. महाराष्ट्र स्वाभिमानावर ठेच येते, अपमान केला जातोय स्वाभिमानाचा, तुम्ही लाचारी करा. तुमच्या विधानसभेत ठराव पास झालेले आहेत, विनाशंकर शेटांचं नाव द्या. का तुमचं सरकार करत नाही? अपेक्षा आहे की कायदा सुव्यवस्था न बिघडवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे, जसं आम्ही आत्तापर्यंत सहकार्य करतोय. तुम्ही बघितलं असेल की बंदची हाक असेल, माननीय न्यायालयाने पण ज्यावेळी निर्देश दिले तर त्यावेळी त्याचा अवमान न करता सहनशीलतेने आणि शांतते मार्गाने राज्यभर आंदोलन करण्याचं काम केलेलं आहे. आजही प्रतिकारात्मक या शासनाला जाग आणण्यासाठी हा आंदोलन महाविकास आघाडीकडनं करण्यात येतोय.